1999 जयंती पुढचं वर्ष हे संबंध देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये लोकांनी दिलेली सत्ता ही लोकांच्या भल्यासाठी कशी वापरायची याचा आदर्श या महामातेनं आपल्या सगळ्यांच्या समोर दिला. त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा सन्मान आणि स्मरण करण्याचा हा प्रसंग आहे. या देशामध्ये राजे राजवाडे अनेक होऊन गेले, पण फार थोडे राजे राजवाडे असे आहेत ते जाऊन 100, 200, 300, 400 वर्ष झाली तरी सामान्य माणसाच्या अंतःकरणातून त्यांच्याबद्दलची जी आस्था आहे ती कधी कमी होत नाही. शिवाजी महाराजांचा उल्लेख करता येईल. देशात राजे अनेक होऊन गेले, पण 300 वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये सामान्य माणसाचं राज्य कुणी प्रस्थापित केलं ते राज्य कधी भोसल्यांचं राज्य म्हणून सांगितलं नाही, ते राज्य रयतेचं राज्य म्हणून सांगितलं. असा राजा कोणता असेल तर त्याचं नाव युगपुरुष शिवछत्रपतींचं आहे. हा इतिहास आहे या देशाचा. आणि असंच या देशामध्ये अनेक कर्तृत्वान महिला जन्माला आल्या, संकट आली, त्या संकटावर मात करून आपल्या हातामध्ये नेत्याने जी सत्ता दिलेली आहे ती सत्ता ते राज्य रयतेचं राज्य म्हणून चालवण्याचा आदर्श कोणत्या महाकर्तृत्वान महिलेनं या देशामध्ये केला असेल तर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा उल्लेख त्या ठिकाणी करावा लागतो. आणि हे काम उभं आयुष्यभर अहिल्यादेवींनी केलं. व्यक्तिगत संकट आली त्याची चिंता कधी केली नाही, राज्य हातात घेतलं, समर्थपणाने चालवलं, विकास नावाचं चित्र देशाच्या समोर मांडलं. आज आपण काय सांगतो, काय हवं असतं लोकांना? अन्न, पाणी आणि तत्सम गोष्टी.